ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटावा अशी भारतीय सैन्याची पाकिस्तानातली कारवाई पहलगाम हल्ल्याचा मोठा बदला भारतीय सैनिकांनी आज घेतला आणि त्यामुळे आजी माजी सगळ्या सैनिकांना या सगळ्या ऑपरेशनचा अभिमान आहे। माझ्यासोबत नागपुरातील माजी सैनिक आहे ज्यांनी सीमेवर आपला कार्यकाळ गाजवलेला आहे आणि प्रत्येकाला अभिमान आहे आता की ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याने राबवलं। सर काय सांगणार? माझे नाव संतोष मलेवार, मी भारतीय सैन्य दलामध्ये इंजिनियर कोरमध्ये मी ड्यूटी केलेला आहे। आज ऑपरेशन सिंदूर या नावाने जे पहलगामवरती हमला झालं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या जाती धर्म विचारून यांनी जे हमला केलेलं होतं त्यांना एक पुरजोर विरोध आणि एक सक्षम नेतृत्व म्हणून त्यांनी त्यांच्यावरती एक ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे। या ऑपरेशन सिंदूरमध्ये कुठल्याही धर्माचा उल्लेख न करता त्यांनी दाखवून दिलेलं आहे का आम्ही हिंदुस्थानी भारतीय कोणत्या प्रकारे आम्ही त्यांना उत्तर देऊ शकतो आणि त्यांचे 9 मिसाईल हमला करून दाखवून दिलं का आम्ही त्यांचे किती विश्वनाथ करू शकतो म्हणून। माजी सैनिक म्हणून काय वाटतं असे ऑपरेशन राबवताना काय काळजी घेतली जाते? कारण की आज मॉक ड्रिल आहे युद्धाची असं सांगण्यात आलं होतं आणि रात्री हे ऑपरेशन राबवलं। सर्वांना ठाऊक आहे की जेव्हा सैन्य आपली तयारी करते तेव्हा कुठले तरी एक गोपनीयता बाळगते आणि त्या गोपनीयतेचा भाग म्हणून आपल्या पूर्ण देशाला एक मॉकड्रिलच्या मध्ये गुंतवून ठेवला आणि मॉकड्रिल सर्वांना वाटत होतं की मॉकड्रिल नंतर काहीतरी होईल, परंतु आपल्या सैन्याने दाखवून दिलं का आम्ही जी गोपनीयता बाळगतो ती अशा प्रकारे आहे का कुठल्याही राजकीय पक्षाच्या बळी न जाता आम्ही हे सगळं करत राहतो आणि त्याच्या फलस्वरूप आहे का मॉकड्रिलची कारवाई सुरू होण्या अगोदरच त्यांनी मॉकड्रिलच्या अगोदर एक सर्जिकल स्ट्राईक सारखं उपक्रम राबवून दिलं आणि त्यांना दाखवून दिलं का आम्ही कुठल्याही देशाला कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरणार नाही आणि आम्ही पुरजोड विरोध करणार आणि त्याचं उत्तर आम्ही नेतृत्व म्हणून देणार। तुम्ही कुपवाडा, जम्मू काश्मीर, पंजाब सगळ्या सीमावर्ती भागामध्ये काम केलेलं आहे, जबाबदारी पार पाडलेली आहे। अशा ऑपरेशन राबवताना काय भावना असते नेमकी आणि कुठल्या गोष्टीची खबरदारी घेतली जाते? आपल्या सर्वांना ठाऊक आहे की एक ऑपरेशन विजय जे कारगिल युद्ध झालं होतं त्याचप्रमाणे आपल्या संसद भवनवरती जेव्हा एक हल्ला झालं होतं, भयाळ हल्ला झालं होतं, त्यावेळेस ऑपरेशन पराक्रम म्हणून राबविण्यात आलं। त्या ऑपरेशन पराक्रमानंतर आपल्या भारतीय सैन्यांनी अशी एक सोय केलेली होती का पूर्ण युद्धजन्य परिस्थिती होती। मी स्वतः एक बॉम्बे इंजिनियरच्या व्यक्ती इंजिनियर कोरमध्ये सेवा दिलेली आहे। माझ्या युनिटने फिरोजपूर बॉर्डरवरती जेव्हा माईन लावलेली होती त्याच्यामध्ये जिवंत माईन लावण्यात आलेले होते आणि त्या जिवंत माईनीचे माध्यमातून जे अँटी पर्सनल म्हणजे माणसाच्या विरोधात लावली जाते, अँटी टँक म्हणजे जे त्यांच्या वाहनांच्या विरोधात लावली जाते, अशा वाहनांना सुद्धा म्हणजे त्यांनी जर हल्ला चढवला तर त्यांना आपण कसे निस्तनाबूत करता येईल, त्यांना आपण कसं थांबवू शकतो याकरता पुरजोड तयारी करून पूर्ण तयारी केल्यानंतरच हमला करणार असं होतं। परंतु काही कारणास्तव राजकीय त्यावेळेसची घडामोड किंवा त्यावेळेसची परिस्थिती युद्धाची आली नाही, परंतु आज पाकड्यांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे का आम्ही कुठेही कमी नाहीत, आम्ही पुरजोड त्यांना उत्तर देऊ। सर, हे जे ऑपरेशन राबवण्यात आलं त्यानंतर अशी परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती आहे, तर एक सैन्यात काम केलेले माजी सैनिक म्हणून काय काळजी घेतली असेल आपल्या सैनिकांनी? काय टेक्निकल बाबी काय त्यातल्या? सर्वप्रथम भारत माता की। मी नरेश बर्वे, राहणारा नागपूरचा आहे, माजी सैनिक आहे आणि बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये 111 इंजिनियर रेजिमेंटमध्ये मी कार्य केलेलं आहे। तसंच आज जेव्हा ही भारतावरती पहिल्यांदाच अशी परिस्थिती आलेली नाही की आपण काही कुठे हमला केलेला नाही असा पार्ट नाही। पाकिस्तानला याबाबत पूर्णपणे माहिती आहे की हे काय करू शकतात काय नाही करू शकत, पण ते थोडं मध्ये त्यांनी कुठंतरी आडवं उभं आपलं प्रकरण निर्माण करून थांबवण्याचा प्रयत्न केला। पण हा आता विकसित भारत आहे, हा काही कुठे थांबणारा नाही आणि सर्वप्रथम मी भारत सरकारचे खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय सेनेला विश्वास ठेवून परत एकदा त्यांना हे काम म्हणजे एक फ्रीडम देऊन दिलं की ज्यामुळे तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमच्या याच्याने करा आणि सेना त्याकरता सक्षम आहे, हे सर्व भारतीयांना माहिती आहे। आता राहिला विषय त्या एरियामध्ये मेट्रोलॉजी तिथल्या याच्यामध्ये आम्ही जेवढे पण मित्रमंडळी इथे आलेलो आहे आज, तर हे सर्व तिथे काम करून आलेलो आहे त्या एरियात। आज जो 9 जागेवरती रात्रीला 12:30 वाजता हमला केला त्यामध्ये काही ड्रोन हमले होते, काही आपल्या एअरक्राफ्टनी हमले केलेले आहे। त्यामध्ये 4 हमले हे जे आहे हे आपल्या पंजाब क्षेत्रामध्ये झालेले आहे आणि जे
तीन हमले हे पंजाब क्षेत्रामध्ये झाले आहे आणि 4 हे POKमध्ये झालं आहे. महत्त्वाचा पार्ट आहे ज्यामध्ये हे हमले होतात, हा सगळाच पार्ट आपण POK म्हणूनच घोषित केला पाहिजे. आणि भारत देशामध्ये आता तर सैन्य थांबणार नाही हे निश्चित आहे, पहिली बाब. दुसरी बाब, हा महत्त्वाचा एक विषय झाला की ज्या याच्यामध्ये सैन्य नेहमी तत्परतेने तयारीत असतो, त्या सैन्याला आता परत एकदा वेळ मिळालेला आहे आणि चान्स मिळालेला आहे काहीतरी करून दाखवण्याची. आणि तिथली जी परिस्थिती असते युद्धाच्या याच्यामध्ये, कोणी म्हणतात की बा हमला करा, लवकर हमला करा, असं नसते. जसं आपण एखादं काही कार्यक्रम घरी आयोजित करतो, त्या कार्यक्रमामध्ये पूर्वनियोजन वगैरे असते, तशी सेना आपली ही पूर्वनियोजन करत असते. त्यामध्ये अगोदर ज्या सीमालगतचे जे क्षेत्र असतात, त्यामध्ये जे गावं असतात इंडियनचे आपले भारतीय, त्या गावातील लोकांना आपण मागे घेऊन येत असतो आणि मग नंतरच सैन्य त्यामध्ये आपलं काम करण्याकरता एक सोपं होऊन जाते त्यांना. आणि हा जो हमला केलेला आहे, आता भारताने मागे वळून बघू नये आणि पाकिस्तानला काय आहे ते आता समजून आलेलं आहे. आता पाकिस्तान आपली दुसऱ्या देशांकडे हातपाय जोडायला सुरुवात करणार आहे. आणि माझं तर मत आहे देशाला की सर्व हा पूर्ण POK जो मागच्या काळखंडामध्ये आपल्याकडे आलेला नाही, तो आता आपल्याकडे घेऊन यावा आणि तिथनं इंटरनॅशनल बॉर्डर आपली बनवून घ्यावी, जेणेकरून आपल्याला कुठल्याही पुढे अजून असे छोटे मोठे हमले होणार नाही, याची मी इथनं शाश्वती देतो. आणि सर्व माजी सैनिकांतर्फे भारत सरकारने हा घेतलेला जो निर्णय आहे आणि जी सुरुवात रात्री 12:30ला केलेली आहे, त्याबद्दल फार गर्वाचा क्षण आहे. आणि हा आम्ही सगळेजण आज चांगल्या मोठ्या प्रकारे साजरा करत आहोत. जय हिंद, जय भारत. ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं. पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला आतंकवाद्यांनी केला होता, तेव्हा पुरुषांना त्यांच्या परिवारासमोर त्यांना मारण्यात आलं होतं, त्यामुळे हे नाव देण्यात आलं. माजी सैनिक म्हणून काय भावना आहे? मी मोहन दिवटे, माजी सैनिक, नौसेनेमध्ये कार्यरत केलेलं आहे आणि आता 20 वर्षानंतर इथे आलेलं आहे. पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला केला आहे पकड्यांच्या आतंकवाद्यांनी, त्यांच्या पुरस्कृत आतंकवाद्यांनी, त्यामध्ये त्यांनी म्हणजे निव्वळ म्हणजे आपल्या जो मनुष्य आहे, जो मानव आहे, त्याच्यामध्ये जे आम्ही लोक जे किंवा यांचे फिरायला गेले होते, त्यांच्या फक्त पुरुषांना फक्त नाव विचारून, जात विचारून नेव्हीमध्ये काम केलं. नेव्ही सज्ज होती. आज समजा काही युद्धाची परिस्थिती आली, हे जे आजचं ऑपरेशन केलेलं आहे रात्रीचं, हे तिन्ही फोर्सनं मिळून केलेलं आहे. तिन्ही फोर्सनं आपली सक्षमता दाखवलेली आहे. जॉईंट ऑपरेशन म्हणून डिक्लेअर झालं आहे. जॉईंट ऑपरेशन तिन्ही आमचे जे सक्षम नेतृत्व आहे तिन्ही सेनेचं आणि आमचे त्या सेनेला जे देणारे आदेशात त्यांचं सक्षम, आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे की त्यांना माहीत आहे आपलं सैन्य किती सक्षम आहे काय. म्हणून त्यांनी जर त्याच दिवशी आम्हाला 2 दिवसात तरी की अल्टिमेटम दिलं तर तुम्ही 24 तासात तुम्ही यांच्यावर कारवाई करा, तरी ते आमच्या सैन्याने आणि आम्ही ते कारवाई करून दाखवली. ती यांनी आपल्याला जात धर्म हे विचारून त्या पुरुषांना गोळ्या, याच्यासाठी की आपल्या ज्या हिंदू धर्मात सिंदूर म्हणजे एक टिके बाईच्या जे म्हणजे ते सौभाग्याच्या प्रतीकाला ती एवढे जपते की त्याच्यापेक्षा ती बाई स्वतः म्हणते की मला सुद्धा मारा, माझं सिंदूर जर नाही आहे तर मी जगून काय करू. त्याच याची कल्पनेनं आमचे जे पंतप्रधान यांना त्याच्याबद्दल एवढं हे आहे गांभीर्य घेऊन त्यांनी या ऑपरेशनला सिंधू नाव देऊन यांच्यावर अशी कारवाई केली का हे 7 जन्म लक्षात ठेवेल पाकिस्तान. आणि जर याबद्दलचं कृत्य करायला त्यांना एवढा विचार करावा लागेल का याच्याबद्दलचं कृत्य दाखवून दिलं तर अजून हा भारत मला काय काय करू शकतो आणि कुठे कुठे काय टाकू शकतो. तुम्ही काय सांगणार? ह्याबद्दल माझं नाव मनीष चव्हाण आहे. मी इन्फंट्रीला 14 मराठा इन्फंट्रीमध्ये कार्यरत होतो आणि एक 20 वर्ष देशसेवा करून परत आलेलो आहो. मी जवळजवळ भरपूर असे ह्या एरियातच भरपूर असे ऑपरेशनमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि सध्या हा मेसेज चाललेला आहे पाकिस्तानने हे लक्षात घ्यावं, आमचं नेतृत्व बदललेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी आता कोणत्याही प्रकारे जे आत्तापर्यंत जो ते करत आला त्याची जी विचारसरणी होती की भारताला काहीतरी एंगेज करत राहावं, आपल्याला प्रत्युत्तर येत नाही, तर ही विचारसरणी त्यांनी आपल्या डोक्यातनं पूर्णतः काढून टाकावी. ईट का जवाब पत्थर से देंगे असं नेतृत्व आहे. ईट का जवाब पत्थर से देंगे और उससे भी जबरदस्त देंगे, ह्या पद्धतीने आम्ही आता हे झालेलो आहोत. आणि खरोखर सध्या जे कार्यरत असलेलं जे आपलं जे राजकीय हे आहे आणि नेतृत्व जे आहे त्याचं वाखाणण्याजोगं काम आहे की त्याला आपण तोड नाही म्हणू शकत. आणि आमचं जे सैनिकांचं जे मनोबल आहे, माजी सैनिकांचं म्हणा किंवा जे कार्यरत सैनिक आहे यांचं जे मनोबल आहे
ह्या याने एवढं उंच गेलेलं आहे की ज्याचा आम्हाला गर्व आहे. आणि आम्ही आमच्यात काय क्षमता आहेत, आम्ही काय करू शकतो हे ह्या नेतृत्वामुळे सिद्ध होत आहे. आणि हे सगळ्या जगांनाही माहीत आहे. तुम्ही आर्टिलरीमध्ये काम केलं म्हणतात, हे जे ऑपरेशन राबवले जाते टेक्निकल बाबी काय असतात? सर सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमची गुप्तता. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे हे फक्त तुमच्यात असायला पाहिजे. तुम्हाला दुनियाला दाखवावं काही वेगळं लागतं आणि करावं काही वेगळं लागतं. याला सरप्राईज म्हणतात सर. आणि हे खूप राखलं गेलं तरच तुमचे ऑपरेशन सक्सेस होतात. जे आपण वेळोवेळी यांना दाखवून दिलेलं आहे. आपण OP पराक्रममध्ये पण दाखवलं, ऑपरेशन विजयला पण दाखवलेलं आहे. आणि आज जे आहे जो ऑपरेशन सिंदूर, हे पण याचं खूप मोठं उदाहरण आहे. आपण सक्सेस घेऊन परत येत आहे. तर म्हणजे विचार करा की आपण जे आहे आपली जी रणनीती जी करत आहे आपण किती एक उच्च विचाराची आणि किती एक वेगळ्या पद्धतीने करत आहे आणि आपल्याला सक्सेस मिळत आहे. माजी सैनिक म्हणून काय भावना आहे म्हणा? माजी सैनिक म्हणून सर आम्ही तर आजही तयार आहे की आज आम्ही स्वतःला जे हे फिट जे ठेवत आहे की आज आम्हाला जर एक आमच्या युनिटचा, आमच्या सैन्याचा एक मेसेज जरी मिळाला तरी आज आम्ही सज्ज आहोत. स्वखुशीने स्वमर्जीने आम्ही आजही जायला तयार आहे. युद्धाची परिस्थिती झाली तर तयार आहात तुम्ही? बिलकुल सर. एक सेकंदाचा वेळ लागणार नाही. आम्ही आमचा परिवार, आम्ही आमचा समाज मागे ठेवायला, सगळ्यात पहिले आमचा देश. आम्ही आत्ता सज्ज आहे सर. आत्ता बोलावला आम्ही आमच्या जे आमचे कार्यरत होतं, ज्या पोस्टवर जात होतं, आम्ही आता जाऊन तिथे सर्व काही आमचा कार्यभार आम्ही ते काही आम्ही जरी आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा समाजात इथे आलं म्हणून आम्ही जे आमच्या रक्तामध्ये जे तिथे झालं, आम्ही म्हणजे बालपणीच्या नंतर जसं आपण एजला येतो, परिस्थिती आली तर जायला तयार आहात? एकदम सर, एकदम सक्षम. याच्यानं आज बोलावलं, आज जायला तयार आहे मी. सर आम्ही युद्धाकरिता कायमच तत्पर आहोत आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे आम्हाला याचा फार मोठा अनुभव आहे आणि तो अनुभवाचा वापर भारत सरकार करेल अशी पण आम्हाला खात्री आहे. तसेच हे सर्व जे काही आमचं हे आहे हे एक म्हणजे सगळ्या माजी सैनिकांना आम्ही एकत्रित करण्यासाठी पूर्ण भारत देशामध्ये छोटे छोटे संघटन निर्माण झालेलं आहे. तसाच आमचं एक संघटन आहे शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य. आणि मी पाकिस्तानला इथनं एक सांगू इच्छितो सर, ये तो अभी ट्रेलर है मित्रों, ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. इंतज़ार करो, बहुत कुछ मिलने वाला है आपको अगर शांत नहीं बैठे तो. युद्धाची परिस्थिती झाली तर माजी सैनिक सज्ज आहे? नक्की. आम्ही नागरी जीवनात जरी आलो असलो तरी सैन्य जीवन आम्ही विसरलेलो नाहीत. आणि जी सैन्यामध्ये दिलेली केलेले आमचे प्रशिक्षण आहे ते आम्ही आतासुद्धा वाया जाऊ देणार नाही. आणि पूर्णपणे त्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन पाकड्यांना आम्ही कसं धडा शिकवू शकतो ते आम्ही माजी सैनिकसुद्धा दाखवू शकतो. या भावना आहे माजी सैनिकांच्या. प्रत्येकाच्या छातीवर जे मेडल्स लागलेले आहेत ते त्यांच्या कर्तृत्वाचे मेडल्स आहे. मग ते कारगिलचं ऑपरेशन विजय असो किंवा इतर पराक्रम असो. आणि आता ही भावना आहे की देशाला गरज भासली तर एक मेसेज, एक फोन आला तर आम्ही युद्धभूमीवर जाऊन युद्ध लढण्यास तयार आहो. पाकिस्तान 7 जन्म लक्षात ठेवेल असं उत्तर भारतानं दिलं. आणि येतो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं म्हणतात हे सगळे माजी सैनिक. भावना आहे देशसेवेसाठी कुठल्याही क्षणी कॉल आला तर आम्ही पाकिस्तानशी 2 हात करायला तयार आहोत ही भावना आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.